रामकृष्ण हरी मंडळी, बाहेर पाऊस पडला की काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं। आता या ठिकाणी बघा, मी आज पकोडा करीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। चला मग ही रेसिपी कशी करायची ते पाहूया। त्यासाठी काय केलं, एक मोठा कांदा घेतला, बारीक कट करून घ्यायचा, थोडासा पालक होता तोही घातला, एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली तेही घातली आणि थोडीशी कोथिंबीर होती तेही घालून घेतली। आता आपल्याला भज्याचे पीठ भिजवून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश केला तो यामध्ये घालायचा आहे। 1 वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचे आहे। तसेच 2 चमचे यामध्ये तांदळाचे पीठ घालायचे आहे। तांदळाच्या पिठाने ही भजी अगदी कुरकुरीत लागतात बरं का, तुम्ही अशीही खाऊ शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि थोडं थोडं पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। भजी आपली वातड होऊ नयेत किंवा कठीण बनू नयेत यासाठी यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे। खायचा सोडा ही भज्याच्या पिठामध्ये चांगला मिक्स करून घेऊया। भजी तळण्यासाठीचं तेल गरम होते तोपर्यंत या ठिकाणी करीची तयारी करून घेऊया। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 1 टमाटर घेतलेला आहे, तसेच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि अर्धी वाटी या ठिकाणी खोबरे घेतलेलं आहे। तेल गरम झाले की आपण 2 चमचे तेल हे भज्याच्या पिठामध्ये सोडायचे। त्यामुळे काय होते की भजी अगदी आपली कुरकुरीत बनतात आणि खाताना एक वेगळीच टेस्ट लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आता आपण भजी सोडूया आणि 2 ते 3 मिनिटांनंतर लगेच भजी आपल्याला पलटून घ्यायची आहेत। यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला मंद आचेवर करायची आहे। 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। भजी मस्तपैकी तेलामध्ये तळली गेलेली आहेत। बघा, कलरही मस्तपैकी आपल्या भज्यांना आलेला आहे। पावसाळा म्हटली की भजी खायची मजा तर वेगळीच असते। चला मग आता ही भजी आपण काढून घेऊया। दुसरी वेळेस तेलामध्ये सोडूया आणि करीसाठीची तयारी करूया। तव्यावरती सुरुवातीला आपण खोबरे, लसूण, आलं भाजून घेणार आहोत। त्यानंतर कांदा, टमाटरही भाजून घेणार आहोत। हे सर्व मसाले भाजून थंड करून घेऊया। नंतर मिक्सरमधून आपल्याला याचे बारीक वाटण करून घ्यायचे आहे। दुसरी बॅच ही या ठिकाणी आपली तळून झालेली आहे, काढून घेऊया डिशमध्ये। भजी तळून घेतलेले आहेत। आता त्याच कढईमध्ये आपण करीला फोडणी देऊन घेऊया। मस्तपैकी तर्रीदार करी या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी 2 चमचे तेल घेतलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घेतले, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलं, तसेच 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून आपल्याला तयार करून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटं मसाला चांगला भाजला गेलेला आहे। मसाल्याला चांगले तेल सुटलेले आहे। यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, तसेच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं ही करी उकळून घेऊया। करीला मस्तपैकी उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। गरमागरम करी या ठिकाणी आपण काढून घेऊया। करी बरोबर यामध्ये आपण भजी घालून घेणार आहोत। खाताना तर खूपच छान आणि भन्नाट लागतो। चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही तुम्ही करी आणि भजी खाऊ शकता। आशा करते आजची ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद।